आज ना मी घरच्या घरी घरच्या साहित्यामध्येच इतकं सुंदर असं काजळ तयार केलं आहे. म्हटलं चला याची जी पद्धत आहे बनवायची तर ती देखील तुमच्याबरोबर शेअर करूया. यासाठी आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला थोडासा ओवा मिक्स करायचा आहे. आता याच ठिकाणी तुम्ही थोडेसे बदामसुद्धा कट करून जे आहे तर ते ठेवू शकता. तर यानंतर काय करायचं आहे, व्यवस्थितपणे याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आता हे जे काजळ आहे तर ते स्मच प्रूफ आणि वॉटरप्रूफ देखील असणार आहे. लहान मुलांसाठी तर खूप उपयोगी असं हे पडतं. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा आपण इथे वापर करणार नाही, त्यामुळे खूप सुंदर असं हे काजळ तयार होतं. आता हे काजळ जे आहे तर ते घरातील लहान मुलं त्याचबरोबर महिलासुद्धा लावू शकतात. यासाठी आपल्याला आता एक पंती घ्यायची आहे. थोडीशी मोठी असेल ना तर अतिशय चांगलं असतं. माझ्याकडे छोटीच होती त्यामुळे मी छोटी घेतली. त्यामध्ये हा कापूस आपल्याला ठेवायचा आहे. यामध्ये जर तुमच्याकडे तूप असेल तर तूपसुद्धा तुम्ही टाकू शकता. मी इथे मोहरीचं तेल टाकलेलं आहे. 3 ग्लास किंवा 3 पंत्या ठेवायच्या, त्यावरती एक ताट ठेवायचं त्या ग्लासवरती आणि आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे. आता हे काजळ तयार होण्यासाठी आपल्याला या ताटाच्या खाली जे आहे तर ते ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण काजळ जे आहे तर ते आपल्या ताटाच्या खाली जे आहे तर ते जमा होणार आहे आणि संपूर्ण जमा झालेलं काजळ जे आहे तर ते आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने संपूर्ण काजळ जमा होत असतं. संपूर्ण जमा झालेलं काजळ आता एखाद्या पेपरच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थितपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा मी काढते आहे. अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं. एखाद्या वाटीमध्ये हे संपूर्ण काढून घेतलं की त्यानंतर 1-2 थेंब यामध्ये तुम्हाला तेल ॲड करायचं आहे. कोकोनट ऑइल जे असतं तर ते ॲड करायचं किंवा तूप जरी टाकलं तरी चालेल. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि बघा अशा पद्धतीमध्ये हे खूप सुंदर असं काजळ जे आहे तर ते तयार होतं. इथे तुम्ही बघू शकता मी पाण्याखाली सुद्धा हात धरलेला आहे, तरीही खूप सुंदर असे काजळ तयार झालेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.